हॅलो फ्रेंड, मी आहे दिनेश आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फिट विथ डिक्की. मी थोडंसं माझ्या व्हिडिओमध्ये फिटनेस विथ फिरणे म्हणजे मी डेली फिरत असतो, त्यामुळे थोडंसं म्हटलं गोवामध्ये जे पण प्लेसेस आहेत जिथं आपण फिरू शकतो, कारण बाहेरून बरेच लोक येतात आणि त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्या दिवसाची सुरुवात होते ग्रीन टी पासून. मग मी ग्रीन टी बॉईल करून गाळून घेतलेली आहे आणि त्यानंतर गॅलरीमध्ये सुंदर असा निसर्गरम्य नजारा पाहत मी ग्रीन टीचा आस्वाद घेत आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे मी विचार करत होतो की होम वर्कआउटच केलेला बरं. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगला वॉर्मअप घेतलेला आहे, फुल बॉडी वॉर्मअप. त्याच्यामध्ये फुल जॉईंट त्याचे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रेपिटेशन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये शोल्डर, एल्बो, नेक यांचा मी वर्कआउट आज घेणार आहे. आज मी विचार करतोय होम वर्कआउटमध्ये डिप्स आणि डिप्सचे व्हेरिएशन ॲड करावे, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग थोडंसं ॲडिशनल होईल. नेक रोटेशन घेत आहे, याच्यामध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज देन ॲड केलेला आहे आणि परत लोअर बॉडीचा पण वॉर्मअप घेतलेला आहे मी व्यवस्थितरित्या. चांगल्या प्रकारे वॉर्मअप झाल्यानंतर मग मी माझ्या वर्कआउटला स्टार्ट करतो. फॅट लॉस जर्नीमध्ये कन्सिस्टंट राहणे खूप महत्त्वाचं आहे. अजून पण माझ्या बॉडीवरती भरपूर फॅट आहे. मला जवळपास 15 ते 16 किलो वजन कमी करायचे आहे आणि त्याच्यासाठी मला माझ्या डाएटमध्ये आणि वर्कआउटमध्ये कन्सिस्टंट राहणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये आता डाएट आणि वर्कआउट. मी आता वर्कआउट स्टार्ट केलेला आहे डिप्स विथ क्लाइम्बिंग हिल्स. याच्यामध्ये डिप्समध्ये चेस्ट, ट्रायसेप, शोल्डर, परत क्लाइम्बिंग हिल्समध्ये आपला कोर मसल चांगल्या प्रकारे वर्क होतो. मला ट्रायसेप खूप चांगल्या प्रकारे उठून दिसत आहे, बट अजून आपल्याला सुरुवात करायची आहे. मी प्रत्येक एक्सरसाइजचे 15 रेपिटेशन आणि 3 सेट्स घेतलेले आहेत आणि प्रत्येक एक्सरसाइजमध्ये सेटमध्ये मी जवळपास 15 ते 30 सेकंद गॅप घेतलेला आहे. फॅट लॉस करताना बऱ्याच गोष्टींवरती फोकस ठेवावा लागतो. मीन्स एक तर आपण कमी कॅलरी डिफिसिटमध्ये म्हणजे डाएटवरती फोकस करावं लागते. त्याच्यामध्ये आपल्याला कमी खावं लागतं. जशी आधीपासून सुरुवात होती जास्त खाण्याची, ते आता कमी करावं लागतं आणि त्याच्यामुळे थोडंसं माइंडसेट चेंज झालेला असतो. पुन्हा पुन्हा खाण्यासारखं वाटत असतो. त्यामुळे डोके शांत ठेवून जेवढं खातो तेवढं व्यवस्थित खावे लागते. यामध्ये कन्सिस्टन्स राहणे खूप महत्त्वाचे आहे. आपण जिथं आहे, जेवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत ज्यामुळे फॅट लॉस होणार आहे तिथून स्टार्ट करावे लागते. सर्वच गोष्टी सुरुवातीपासून स्टार्ट केल्याने बरेच साईड इफेक्ट होतात. मीन्स बॉडी लगेच अडॅप्ट होत नाही आणि त्याच्यामुळे त्रास होतो. माझ्या बऱ्याच मित्रांच्या तक्रारी पण असतात की अरे मला वॉमिटिंग होते, ब्लोटिंग होते, डायजेस्ट होत नाही किंवा आपल्याला माहीत नसते की बॉडीला काय पाहिजे काय नको. त्याच्यामुळे बरेच साईड इफेक्ट होतात. हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला ना एखाद्या गाईडची खूप गरज असते. कारण सुरुवातीपासून कशी सुरुवात करायची, वर्कआउटमध्ये स्टार्टिंगला वर्कआउट कोणता घ्यायचा, वर्कआउटच्या आधी काय करायचे, वर्कआउट झाल्यानंतर काय करायचे, परत आपली खाण्याची लाईफस्टाईल कशी चेंज करायची, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असतं. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. मग त्याच्यामुळे काय होतं, ते लोक कुणाचा तरी डाएट घेतात आणि तो डाएट फॉलो करायला लागतात. मग आता याच्यामध्ये काय होतं, कुणाचा तरी डाएट घेतल्याने त्याची लाईफस्टाईल वेगळी असते, त्याचे खाण्याचं रुटीन वेगळं असतं आणि ते जर आपण कॉपी करायला गेलो तर तो साईड इफेक्ट होणारच. ते आपल्याला नाही जमणार, आपली बॉडी त्याच्यासाठी अडॅप्ट नाही होणार. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करायचे असते, एखादा चांगला ट्रेनर म्हणजे काय, फक्त बॉडी आहे असा नाही, तो हुशार पण असला पाहिजे. हुशार म्हणजे काय, त्याला डाएट मधले किंवा एक्सरसाइज मधल्या सर्व गोष्टी माहिती पाहिजेत. आता मी असे बरेच ट्रेनर बघितलेत की जे ग्रामीण भागात असतात, त्यांना काहीच माहित नसतं आणि ते मुलांना अरे तू अर्धा किलो चिकन खा, तू अंडे खा, तू एवढं खा, तू सप्लिमेंट घे स्टार्टिंग पासून आणि परत क्रिएटिन घे. बऱ्याच सप्लिमेंट त्या मुलांना घ्यायला लावायच्या आणि परत ते त्यांचं रुटीन किंवा त्यांची लाईफस्टाईल
ते चेंज करू शकत नाहीत आणि अचानक एवढं बॉडीवरती ताण पडल्यामुळे मग साईड इफेक्ट व्हायला सुरुवात होतात. म्हणजे याच्यामध्ये पोटाचे आजार किंवा बरेच डायजेशन न होणे, झोप खूप लागणे, ह्या बऱ्याच समस्या येतात पुढे. मोस्टली ह्या गोष्टी ना ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप होतात. कारण मी पण ग्रामीण भागामधूनच आहे. मी कसं झिरो पासून सुरुवात केली हे पण मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना म्हणजे मी माझ्या मित्रांना सांगू शकतो की सुरुवात कशी करायची, कुठून करायची, फायनान्स प्लस डाएट कसा मॅनेज करायचा, आपली हेल्दी लाईफस्टाईल कशी ठेवायची, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. ग्रामीण भागामध्ये ना बेसिक गोष्टीपासून शिकवले जात नाही. कोणीतरी येतं आणि काहीतरी सांगतं मुलांना, अरे तू हे सप्लिमेंट घे, ती सप्लिमेंट घे. मग मुलं काय करतात, कुठून तरी पैसे जमा करायचे कसे बसे आणि ते सगळे पैसे सप्लिमेंट वरती खर्च करायचे. आणि त्याच्यामुळे काय होतं, इकडे सप्लिमेंट आहेत आणि इकडं नॅचरल डाएट व्यवस्थित नाही. म्हणजे घरचे खाणे व्यवस्थित नसेल आणि सप्लिमेंट घेत असाल तर याचा काहीही फायदा होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मी सांगू शकतो. आता टाइम कमी असल्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी एवढंच एक्सप्लेन करत आहे आणि मी बरेच व्हिडिओ माझे बनवणार आहेत ज्याच्यामध्ये मी एक एक करून सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. आणि आजचा माझा वर्कआउट इथे संपत आहे आणि मी लास्टला फुल बॉडी स्ट्रेचिंग घेत आहे. माझा वर्कआउट झाल्यानंतर मी एक प्रोटीन ऍड केलं. त्याच्यामध्ये 25 ग्रॅम प्रोटीन आहे, BCAA 5 ग्रॅम आहे आणि लुसीन 2.7 ग्रॅम आहे. हे डायमाटाईटचं इलाइट प्रोटीन आहे. थोडंसं कॉस्टली आहे बट ठीक आहे, चांगले आहे क्वालिटी. याच्यामध्ये मी 200 ml वॉटरमध्ये एक स्कूप घेतलेला आहे व्हे प्रोटीन आणि चांगल्या प्रकारे मी ते स्टर केला. एक स्कूप आणि थोडंसं एक्स्ट्रा घेतो आणि ते शेकरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कधी पण प्रोटीन घेताना आपण कुठून घेतो, काय घेतो आणि जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. जर आपलं प्रोटीन व्यवस्थित मिक्स होत नसेल तर ते समजायचं डुप्लिकेट आहे. मी पोस्ट वर्कआउट एक स्कूप घेतो कारण माझी लाईफस्टाईल थोडंसं फिरावं वगैरे लागतं आणि माझ्या खाण्यामधून माझा प्रोटीन इंटेक कम्प्लीट होत नाही. मी याच्यासाठी यूज करतो. याच्यानंतर मी प्लॅन केला की थोडंसं फिरायचे आणि याच्यासाठी मी चापोली डॅम कडे गेलेलो आहे. हे डॅम माझ्या म्हणजे मडगाव पासून जवळपास 40 किलोमीटर दूर आहे, कानकोनाजवळ. आणि इकडं खूप असं म्हणजे नैसर्गिक दृश्य पाहण्यासारखं आहे. चारी बाजूनी जंगल आहे, डोंगर आहेत, दऱ्या आहेत आणि पावसामध्ये तर खूप फिरण्यासारखं चांगलं ठिकाण आहे. इथं आता रस्त्यावरती काही जास्त वाहने नाहीत, काही नाही, त्यामुळे मी निवांत व्हिडिओ वगैरे शूटिंग केलेलं आहे. हे आहे छोटंसं डॅम चापोली आणि एका साईडला डॅम आहे आणि दुसऱ्या साईडला असं भाताची शेती आहे डोंगरामध्ये. खूप असं निसर्ग सुंदर असं नजारा पाहण्यासारखा आहे इथं. डॅम हा एकदम असं चारी बाजूंनी झाडाझुडपांनी व्यापलेला आहे आणि मी आता रस्त्यावरून थोडंसं थांबलेलो आहे आणि थोडंसं एवढं इथलं वातावरण एकदम मस्त होतं ना, मी तिथं थांबून थोडंसं मनाला शांत करून घेतलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. पाणी एकदम शांत, एकदम स्वच्छ पाणी आहे. त्याच्या अपोजिट साईडला भाताची शेती होती डोंगर रांगांमध्ये आणि तिथला पण नजारा एकदम खूप खूप म्हणजे मनाला प्रसन्न करणारा आणि डोंगरांवरून दाट धुके. परत हे ओव्हरफ्लोचं वॉटर इथून बाहेर पडतं डॅम मधून. तुम्ही पाहू शकत असाल की चारी बाजून जंगलच जंगल आहे आणि परत पाणी शांत, फक्त जो वाऱ्याचा आवाज, खूप भारी वाटत आहे इथं. इथून मग घरी जाताना मला वाटेमध्ये आंबी विकायला भेटलेले होते. ही फक्त 25 ते 30 आंबी होती, 500 रुपयाला. आणि मी ती पण क्लिक करून घेतलेली आहे माझ्या कॅमेरामध्ये. आणि परत बरेच डॅमचे पण फोटो ऍड केले. परत भात शेतीचे पण फोटो ऍड केले कारण तो नजारा मी खूप म्हणजे खूप भारी दिसत होतं. परत येताना कानकोण आणि मडगावच्या मध्ये पण भात शेती होती दऱ्याखोऱ्यामध्ये. हे असं एक लाईन मध्ये किंवा थोडे थोडे छोटे वापे होते आणि एक व्हिडिओ पण मी चांगल्या प्रकारे शूट केलेला आहे. मित्र हो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. राईस वरती भूक लागली होती, याच्यानंतर मग मी मटण करी पार्ट आहे. मी नंतर हे एक्सप्लेन करेन सर्वांना. थँक्यू सो